ब्रह्मर्षि स्वस्ति मंगलपाठ। नित्याप्रकम्पाद्भुतकेवलौ भास्फुरन्मनपर्ययशुद्धबोधा दिव्यावधिज्ञानबलप्रबोधा स्वस्तिक्रियासु परमर्षयो नः। आमर्ष सर्वौषधयस्तथा शीर्विषं विषादृष्टिविषं विषाश्च सखिल्लविञ्जल्लमलौषधीशा स्वस्तिक्रियासु परमर्षयो नः। काय बघतोय आपण? औषधी रुद्धिधारी जे मुनिराज आहे तर त्यांना परिणामांच्या विशुद्धीच्या निमित्तात अशा प्रकारची शक्ती प्राप्त झालेली असते की त्यांचा सर्वांगामध्ये औषधी गुणधर्म प्राप्त झालेले असतात. म्हणजे त्यांच्या मलाला, त्यांच्या घामाला सगळं आपण बघितलंय. तर अशा रीतीने त्यांना औषधी रुद्धी प्राप्त झाली असं म्हटलं गेलं. तर हे त्याच्या मागं कारण काय आहे? फक्त एक परिणामांची विशुद्धी आणि पुण्यविशेष तपासहित जे काय पुण्यविशेष त्यांना प्राप्त झालेला आहे त्याचा उदय त्याच्या निमित्तामध्ये अशा शक्ती प्रगट झालेल्या असतात. ॲक्च्युली तिथं सांगितलं ना की त्यांना त्या औषधी काय म्हणायचं ती औषधी शक्ती प्राप्त झाली ह्याचं भाववासन पण नाही आहे किंवा त्याच्याकडं त्यांचं लक्ष नाही आहे. आहेत त्यांना ते मिळालेलं पण त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये त्याचं काय गर्व नाही, त्याचं काय मॅटर नाही आहे त्यांना. म्हणजे म्हणायचं आहे काय की जरी ते औषधी रूपाने परिणमित झालेले आहेत, जे काय ते परमाणू त्यांच्या शरीराच्या निमित्तात आलेले आहेत, शरीराच्या निगडीत आहेत, पण तरीसुद्धा ते त्याचा स्वतःसाठी वापर करत नाहीत. त्यांनी जे काय आहार जल ग्रहण केलं त्या सगळ्याची निष्पत्ती औषधी रूपाने झालेली असते. जेव्हा की आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा आहार जल ग्रहण करतो त्यावेळेस त्याची निष्पत्ती मलरूपाने होते. पण विशिष्ट पुण्याचा उदय आणि त्यांची साधना, त्यांची विशुद्धी त्याच्या निमित्तामध्ये त्यांना निहार नसतो आणि जे काय ग्रहण केलेला आहार आहे तो सगळा अशा रीतीने एकतर शक्तिरूपाने किंवा औषधी रूपाने परिवर्तित होतो. तर बघितलं होतं आपण की जे सर्व औषधी रुद्धिधारी मुनिराज आहेत तर त्यांच्यावर जर काही उपसर्ग झाला, म्हणजे जर असे कोणी मुनी असतील, सर्व औषधी रुद्धी प्राप्त कोणी मुनी, त्यांच्यावर उपसर्ग झाला आणि त्यांच्या शरीराला काय छेद झाला, छिन्नभिन्न झाले त्यांचे अवयव आणि त्याच्यातून जर समजा रक्त बाहेर पडलं, त्यांचे अवयव अंतरंगातले बाहेर पडले, तर त्याचा जर स्पर्श कोणाला झाला तर ते सुद्धा औषधी रूपाने कार्य करतं असं सांगितलं होतं त्या औषधी रुद्धीमध्ये. तर असे ते उपसर्ग प्राप्त झालेले मुनी आपल्या उपसर्गामध्ये सुद्धा साधनेपासून च्युत होत नाहीत. आणि उपसर्ग होतो का त्यांच्यावर? तर कर्मांची निर्जरा झाल्याशिवाय तर मोक्ष नाही. त्यामुळं कुठलेही कर्म कुठल्याही रूपामध्ये त्यांना फळ देऊ शकतात. आणि तपाचं फळ असं असतं की कर्मांची उदीरणा होते. म्हणून सांगितलं की त्या उदीरणेच्या निमित्तामध्ये असे काही उपसर्ग वगैरे झालेले आढळून येतात. तर आपण बघत होतो चाणक्य मुनींची कथा. आज मला त्याला कव्हर करायचं आहे की त्यांच्यावर सुद्धा उपसर्ग झाला होता, ह्याच्यासाठी आपण ही कथा घेतली होती. तर रूपरेषा माहिती आहे आता तुम्हाला की नंदराजा होता, त्याला 3 मंत्री होते आणि राजा असा होता की भोगामध्ये मस्त, त्यामुळं राज्यकारभाराकडे त्याचं लक्ष नव्हतं. आणि मग त्यांच्या
राज्यावर परचक्राचं आक्रमण झालं, त्यावेळेस कावी एका मंत्रीनीच त्या सगळ्या परचक्राला, त्या शत्रूंना युक्तीने परास्त केलं आणि मग त्यांची मर्जीसुद्धा जिंकली. त्यामुळं ते जे आलेले शत्रू राजा होते ते कावीवर खुश झाले आणि त्यांनी त्याची मित्रता स्वीकारली आणि ते निघून गेले. पण कालांतराने काय झालं, राजखजाना रिकामा दिसला तर नंदराजाला राग आला की कुठं गेलं इथलं सगळं धन राजखजान्यातलं. आणि त्यावेळेस जे अन्य 2 मंत्री होते जे की कावीशी ईर्ष्या करत होते, त्यांनी काय केलं, सांगितलं की कावीनीच ते सगळं धन नष्ट केलं आहे. आणि मग राजाचा कोप झाला कोणावर, कावी मंत्र्यावर, आणि त्यांनी त्या मंत्र्याला सहपरिवार अंधकूपामध्ये टाकलं. आणि मग तिथं त्यांना सांगितलं ना, जेवायला एकाचं अन्न द्यायचे, पण तिथं होतं परिवार सगळ्यांचा मिळून 50 जणांचा. आणि मग असं अनेक दिवसाआड एक जणाचा आहार त्यांना जायचा जेवायला म्हणून. मग त्याच्यातून त्यांचं ठरलं असं की जे कोणी नंद वंशाचा, नंद कुळाचा समूळ नाश करेल त्यांनीच हे जेवण करायचं आणि जगायचं, बाकी सगळ्यांनी त्याला अनुमोदना, त्याला खायला द्यायचं. आणि मग असं ठरल्यावर सगळ्यांनी मिळून काय केलं, कावीलाच ते भोजन दिलं आणि कावीलाच जगवलं. आणि मग त्याच्यानंतर त्या कावीच्या अंतरंगामध्ये नंदराजाविषयी सूड भावना उत्पन्न होऊ लागली, त्याच्याविषयी इतका द्वेष की रोज दिवसाआड त्याचं द्वेष वाढत जाऊ लागला, तीव्र होऊ लागला. आणि मग अनेक दिवसांनी पुन्हा काय झालं, त्या शत्रुराजाला कळालं की कावीचा अंत झालाय, राजाने कावीला मारून टाकले. हे कळल्यावर पुन्हा ते शत्रू आक्रमण करण्यासाठी या राज्यावर आले. आणि मग राज्याला वेढा घेतलेला असताना राजाने आज्ञा दिली या मंत्र्यांना, जे कोणी 2 मंत्री होते, सुबंधू आणि षटकाल नावाचे, त्यांना की तुम्ही जावा आणि लढा द्या. तर त्यावेळेस ते 2 मंत्री म्हणाले, आम्ही काय त्याच्याशी लढा देऊ शकत नाही, त्याचं बळ जास्त आहे. मग त्यावेळेस राजाने विचारलं, लास्ट टाईम जेव्हा हे चालले होते लढाईसाठी त्यावेळेस काय केलं होतं युक्ती. मग त्या दोघांनी सरळ सांगितलं, कावीनीच त्यांच्याबरोबर युक्तीने त्यांना परास्त केलं होतं आणि घालवलं होतं. मग राजाने काय केलं, बोलवा म्हणले कावीला. मग त्यावेळेस हे दोघं काय म्हणाले मंत्री, म्हणले आत्तापर्यंत तो मेला पण असेल, कारण इतक्या दिवसांमध्ये त्याला थोडी ना आहार पाणी व्यवस्थित मिळालं आहे, त्या अंधकूपामध्ये त्याची काय दशा झाली असेल, तो मेलासुद्धा असेल. तर राजांनी सांगितलं की तरीसुद्धा जावा आणि पहा, जर जिवंत असेल तर सन्मान त्याला बाहेर काढा आणि राज्यामध्ये किंवा राजदरबारामध्ये घेऊन या म्हणून सांगितलं. आणि खरोखर तिथं गेल्यावर बघितलं तर एकटा कावी फक्त जिवंत होता आणि बाकी सगळा त्याचा परिवार त्याच्या डोळ्यासमोर तडफडून मेला. त्यामुळं तर अजून त्याच्या अंतरंगामध्ये त्या राजाविषयी द्वेष भावना. मग त्याला काढून आणलं, पण आता दाखवू तर शकत नाही असं राजाच्या समोर द्वेष. त्यामुळं त्या कावीनी काय केलं, नाही त्या अन्य मंत्र्यांनी कावीला आणलं राजाच्या समोर, तर राजाने क्षमायाचना केली कावीला आणि पुन्हा मंत्रीपद दिलं आणि सांगितलं की तुला परचक्राला, त्या परचक्राबरोबर जाऊन लढा द्यायचा आहे. आणि मग असं सांगितल्यावर अंतरंगामध्ये तर भावना अशी होती की या राजाचा नाश व्हावा, पण राजाची आज्ञा म्हणून त्या राजाशी लढायला म्हणून गेला. आणि तो समोर जाऊन उभारला की ते जो शत्रू राजा होता तो म्हणाला, मंत्रीवर तुम्ही जिवंत आहात, आम्हाला कळालं की तुम्ही मारले गेलेले आहात म्हणून आम्ही इथं लढायला आलो होतो किंवा ह्याला हरवायला आलो होतो असं. मग त्यावेळेस मंत्री म्हणजे हा कावी म्हणाला की मी सुखरूप आहे आणि तुम्ही पुन्हा का आला इथं. आणि मग त्यांचं काहीतरी बोलणं झाल्यावर ते राजा निघून गेला, शत्रू राजा. इथंपर्यंत काल बघितलं होतं आपण. मग तसं सांगितलं की हुशारी कार्य करती, जेव्हा संकट आलं त्यावेळेस इथं जो कोणी हुशारीने काम करतो तोच त्या संकटातून बाहेर पडतो. तसं सांगितलं जेव्हा जीवावर संकट येतं
त्यावेळेस ते संकट कोण नष्ट करणार हो? तर तिथं सांगितलं तो ज्ञानरूपी मंत्री असतो, जो की जीवाला त्या कर्मांच्या आक्रमणापासून वाचवतो, त्या दुःखाच्या दरीत पडण्यापासून वाचवतो, दुर्गतीमध्ये जाण्यापासून वाचवतो, असा तो कोण असतो? ज्ञानमंत्री. म्हणून त्या ज्ञानाची उपासना करा तर आत्मराजा सुखी राहणार. कालांतराने काय झालं? चाणक्याचा जन्म झाला होता. कुठं? कपिल नावाच्या ब्राह्मणाच्या घरी. आणि तो जन्मताच कसा होता? चाणाक्ष होता, किंवा त्याच्याकडं अद्भुत चातुर्य होतं. आणि मग एक दिवस काय झालं होतं सांगितलं की तो जंगलातून जात असताना त्याच्या पायामध्ये काटा घुसला. पण ते फक्त एक काटा काढण्यासाठी नव्हता त्याचा प्रयत्न. त्यांनी काय केलं? लहान मुलगा चाणक्य, आणि त्यांनी काय केलं? त्या काट्याचं झाड मुळासकट काढून टाकलं. आणि तिथं पुन्हा ते झाड न उगवावं ह्याच्यासाठी ते काय सिमेंट घाललेलं, विष घातले, असं काहीतरी तिथं घालून, ॲसिड घालून वगैरे ती जागा पुन्हा त्याच झाडाला पुन्हा उत्पन्न न करेल अशी काहीतरी त्यांनी व्यवस्था केली. आणि हे सगळं करत असताना कावीने त्याला पाहिलं. आणि मग तिथं कावीच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडला? हाच तो मुलगा आहे जो आपल्या शत्रूचा समूळ नाश करणार. म्हणजे कोणाचा? नंदराजाचा. तोच आपल्याला मदत करेल आणि नंदला समूळ नष्ट करण्यासाठी हाच आपल्याला उपयोगी पडेल, असं त्याच्या डोक्यामध्ये षडयंत्र सुरू झालं. आणि मग काय केलं होतं त्यांनी? चाणक्यला राजवाड्यामध्ये बोलवलं होतं. का? कारण सांगितलं होतं की नंदराजा दानी आहे आणि तो ब्राह्मणांना दान देतो, तर तुम्ही राजाकडे या, असं सांगून त्याला निमंत्रण दिलं होतं. आणि मग आल्यावर त्यांनी काय केलं होतं? कावीनी अग्रस्थानी चाणक्याला बसवलं. तर त्यावेळेस नंदराजा ते पाहून क्रुद्ध झाला. कोण आहे हा मूर्ख? इतक्या का पुढे बसलाय? आणि मग त्याचा तो कोप चाणक्याला अनपेक्षित होता. आणि राजाने त्याचं इन्सल्टिंग असं बिहेवियर केलं की तू मागे जा म्हणून सांगितलं चाणक्याला. त्याच्या स्थानावरून उठवलं आणि अन्य जे काही 4 ब्राह्मण होते त्यांच्यासुद्धा शेवटी त्याला नेऊन बसायला लावलं. आणि मग त्याच्यामुळं चाणक्याच्या मनामध्ये थोडंसं त्या राजाविषयी क्रोध आला. आणि पुन्हा तो पुढं आला की पुन्हा त्याला मागं पाठवलं. असं केल्यामुळं तर चाणक्याला द्वेष उत्पन्न झाला. ज्याप्रमाणे सम्यक दर्शनाशिवाय जीव कषायांच्या आहारी जातो, विवेक विसरतो, निदान बंद करतो, दुःख भोगतो, त्याप्रमाणे जेव्हा हा चाणक्य क्रुद्ध झाला त्यावेळेस त्याचा विवेक विसरला. तो अविवेकी झाला आणि त्या राजाविषयी त्याच्या अंतरंगामध्ये सूड भावना उत्पन्न होऊ लागली. त्याच वेळी येऊन कावीनी काय केलं? बरोबर पिल्लू टाकलं. काय केलं? कावी येऊन म्हणाला की आमचा राजा असाच आहे. कसा? अन्यायी. मी न्यायाने वागलो, कावी सांगतोय, मी न्यायाने वागलो तर मला अंधकूपामध्ये टाकलं. मी यांचं परचक्रापासून रक्षण केलं तर माझ्यावरच यांनी मलाच दंडित केलं किंवा मला शिक्षा दिली. आणि माझं सर्व परिवारजन माझ्या डोळ्यासमोर असे तडफडून मेले. असा हा राजा आहे. असं म्हणून त्यांनी काय केलं? आपलं कार्य केलं. कोण? कावी मंत्र्यांनी चाणक्याच्या डोक्यामध्ये नंदराजाविषयी सूड भावना जागृत केली अंतरंगामध्ये. आणि मग आता चाणक्याने काय केलं ते तुम्ही लास्ट स्टोरीमध्ये बघता. तसंच गाठ मारली शेंडीला आणि म्हणाला की जोपर्यंत त्याचा नाश करणार नाही तोपर्यंत गाठ सोडणार नाही. असंच ना? असं काहीतरी. आणि तसंच म्हणजे तिथं त्यांनी काय म्हणायचं, नकळतपणे त्या नंदराजाविषयी द्वेष भावना त्यांनी स्वतःमध्ये घेतली. आणि मग त्याच्यानंतर काय झालं? अनेक दिवसांनी त्याची चंद्रगुप्तशी भेट झाली. कोणाची? चाणक्याची चंद्रगुप्ताशी भेट झाली. आणि मग तो त्याला तयार करतो.
मग ही स्टोरी सगळी माहिती आहे तुम्हाला आता. तर चंद्रगुप्ताला नंदच्या विरुद्ध, कारण नंद राजा असतो ना तो, तर नंद राजा विरुद्ध लढाईसाठी म्हणून चाणक्य राजा नाही आहे, चाणक्य मंत्री असतो ना, म्हणजे आता त्याच्यावर कोणीतरी पाहिजे म्हणल्यावर त्यांनी चंद्रगुप्तला हायर केलं आणि त्याचे गुरु बनले चाणक्य. आणि मग नंद राजाविषयी त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी म्हणून त्याला तयार केलं. आणि मग त्यांच्यामध्ये चाणक्य नीती त्याची सगळी त्यांनी अनेक प्रकाराने युद्धनीती शिकवल्या, अनेक कटकारस्थानं शिकवली चंद्रगुप्ताला. आणि मग त्यांनी दोघांनी मिळून काय केलं, नंदराजाला हरवलं. सर्व राज्य चंद्रगुप्ताच्या अधीन करून त्याच्यानंतर चाणक्याला वैराग्य झालं. म्हणजे आता चाणक्याची स्टोरी मेन होती, ते मुनी दीक्षा घेतले आणि त्यांच्यावर उपसर्ग कसा झाला हे बघायचं होतं आपल्याला. तर तिथं सांगितलं की चंद्रगुप्तला राज्य दिलं आणि चाणक्यांना वैराग्य झालं. त्यांनी दीक्षा घेण्यासाठी जंगलामध्ये गेले, मुनींचं दर्शन केलं, मुनींचा उपदेश ऐकला आणि तिथं त्यांना विरक्ती झाली. कोण निदान कुठलं झालं की ते लढा दिला, नंदराजाला हरवलं आणि मग ते सगळं राज्य, नंदराजाचं सगळं राज्य दिलं चंद्रगुप्ताला आणि स्वतः विरक्त झाले. आता राहिले होते कोण, मंत्री राहिले होते ना. आता त्यांची स्टोरी इथे येणार आहे पुढं. 3 मंत्री होते नंदराजाला, कुठले, कावी, सुबंधू आणि षटकाल नावाचे. मग त्यामध्ये कावी मंत्री होता तो, त्यांनीच चाणक्याला नंदराजा विरुद्ध भडकवलं होतं. आणि मग ते सगळं झालं, नंदराजाचा नायनाट केला आणि मग चंद्रगुप्ताच्या सगळं राज्य अधीन करून चाणक्य विरक्त झाले. त्यांनी मुनिदर्शन करून त्यांचा उपदेश ऐकला की त्यांना वैराग्याचे भाव झाले, त्यांनी दीक्षा घेतली. दीक्षित झाल्यानंतर त्यांची साधना अशी की त्यांना आचार्यपद मिळालं. कोणाला, चाणक्य मुनींना. आणि त्यांच्या प्रेरणेने 500 राजा जे कोणी होते ते विरक्त झाले, त्यांनी दीक्षा घेतली, ते दीक्षित झाले. भगवान महावीरांनंतर 500 वर्ष गेले होते जेव्हा की ही घटना घडली आहे सगळी, बरं का. म्हणजे आत्ता भगवान महावीर जाऊन किती दिवस झाले हो, 2600 वर्ष झाले. म्हणजे जेव्हा महावीरांना निर्वाण झालं त्याच्यानंतर 500 वर्षांनंतर ही घटना घडली आहे सगळी. मध्य प्रदेशामध्ये क्रोधपूर नगरातील वनामध्ये हे चाणक्य मुनी आणि त्याच्याबरोबर असणारे 500 राजा, ते पण मुनी झाले होते. ते सगळे ससंग विहार करत त्या नगरीमध्ये थांबले होते. आणि मग ते आपल्या साधनेमध्ये रत होते, ध्यानस्थ होते. तर त्या नगराचा राजा असतो सुमती आणि तो राजा त्या सगळ्या नगरजनांसह दर्शनाला म्हणून त्या वनात आला. कोणाच्या दर्शनाला, चाणक्य आचार्य आणि त्यांचा संघ त्यांच्या दर्शनाला म्हणून वनामध्ये आला. आणि मग मुनींचं दर्शन करून सगळ्यांना खूप आनंद झाला. पण त्याच्यामध्ये एक जण होता की जो दुःखी झाला. त्यांना ओळखलं त्या मुनींना, कोण आहेत हे मुनी, तर त्यांना बघितल्यावर त्याला दुःख झालं. तर तो कोण होता, 3 मंत्र्यातला एक मंत्री सुबंधू. कावी, सुबंधू आणि षटकाल 3 मंत्री होते ना नंदराजाचे. त्यांना नंदराजाविषयी खूप प्रेम होतं. आणि जेव्हा कळालं की कावीनी यांच्याशी मिळून, चाणक्याशी मिळून नंदराजाचा नाश केलाय, माझ्या राजाचा यांनी नाश केलाय, हा भाव माग. त्यामुळं चाणक्य दिसत नव्हते, नंदराजाचा शत्रू दिसत होता त्यांच्या ठिकाणी. आता तर मुनिवेशामध्ये होते तरी सुद्धा पाहण्याची दृष्टी अशी असती ना. तर तो सुबंधू मंत्री त्यांना बघून दुःखी झाला. अन्य मंत्री तर नंदच्या बरोबर मेले होते. कोण, हे जे राहिले होते कावी म्हणा, कावी पण मेला आणि तो षटकाल पण मेला, राहिला होता हा सुबंधू एकटाच. आणि मग याला क्रोध आला कोणावर, चाणक्यवर, कारण यांनी माझ्या राजाचा नाश केलाय.
माझ्या राज्याचा सगळ्या राज्यावर ह्याच्यामुळं संकट आलं आणि यांनी सगळ्यांना मारले. हे बघितल्यावर त्या चाणक्याविषयी द्वेष, क्रोध, चाणक्य मुनी बरं का, त्यांच्याविषयी सुबंधू मंत्रीला क्रोध आला. माझा नंद राजा याच्यामुळे हारला, याच्यामुळे मेला, याचा मी आता सूड घेईन. क्रूर सुबंधूने मग काय केलं, आता जेव्हा चाणक्य ससंग त्या वनामध्ये होते, कट कारस्थान सुरू केलं. कशा रीतीने मी यांचा बदला घ्यायचा, कशा रीतीने मी यांना मारू, त्यांच्या विरुद्ध काय करू मी, म्हणजे कसं करून त्यांचा नाश व्हावा असे त्याचे विचार डोक्यामध्ये. तर त्यांनी काय केलं, जेव्हा रात्रीच्या वेळीस जंगलामध्ये ते सगळे मुनी आपल्या स्थानी होते, त्यांच्या साधनेमध्ये असणार, कशामध्ये, तर हा सुबंधू क्रूर भावनेने जंगलात गेला. वाळलेले गवत जिथं मुनी बसले होते त्यांच्या बाजूला टाकलं. सगळं चारी बाजूनी मुनींच्या भोवती ते वाळलेलं गवत टाकलं. समजा ते कुठं बसले असतील कुटीमध्ये वगैरे किंवा असं झाडाखाली, तर तिथं सगळीकडं त्यांनी बाजूनी ते वाळलेलं गवत टाकलं आणि त्याला आग लावली. आता मुनी काय करणार हो, रात्रीच्या वेळीस असा उपसर्ग झाल्यावर पळून तर जाणार नाही, दिवसात जाणार नाही, रात्री तर संबंधच नाही. त्यांनी आग तर तिथं लावली हे सांगितलं, मुनींना नाही तर त्याने स्वतःलाच प्रथम क्रोधाने जाळले होते. मुनींना जाळण्याच्या पूर्वी त्याला स्वतःला तशी भावना अंतरंगामध्ये तयार करायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय कसं तो क्रोध बाहेर पडणार. त्यामुळं पहिला क्रोधाने स्वतः जळला आणि मग तिथं बहिरंगामध्ये दिसतंय तसं की मुनींना जाळतोय, पण मुनींना नाही, तो स्वतःलाच जाळत होता क्रोधाने. ससंघ आचार्यांच्या सह सगळा संघ ध्यानामध्ये आपल्या साधनेमध्ये रत राहिला. सगळ्यांच्याच वर उपसर्ग झाला तो आणि त्यामुळं तिथं त्या सगळ्यांनी आचार्यांसह सल्लेखना घेतली. आणि मग शरीर जळू लागलं. कोणाचं, मुनिराजांचं शरीर जळू लागलं, पण मुनींनी आपली साधना सोडली नाही. जेव्हा तिथं उपसर्ग झाला संघावर, पूर्ण संघावर, तर संघांनी आचार्यासह सल्लेखना धारण केली. आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या ध्यानामध्ये ते असे स्थिर राहिले की कळलं त्यांना की शरीर जळू लागलंय, पण आत्मा तर या शरीरापासून अस्पर्शी आहे, या अग्नीपासून अस्पर्शी आहे. आणि त्यांचं आनंद स्वरूपाचंच वेदन सुरू झालं. न त्या मंत्र्याबद्दल द्वेष होता, न कुठल्या मुनींबद्दल राग होता, बस ते तर आपल्या साधनेमध्ये रत राहिले. मुनींनी अस्पर्शी शीतल आनंद स्वरूपाचेच वेदन केले, साम्य भाव धारण केला. प्रतिकूल संयोगात ज्याचे परिणाम अस्थिर होत नाहीत त्यालाच समता म्हणतात. काय म्हणले, जेव्हा प्रतिकूलता आली त्यावेळेस जो अस्थिर नाही होत तोच समता भाव धारण करू शकतो. आणि आज सकाळी आहे सांगितलेलं काय होतं, जो समता भाव धारण करतो, काकाजी मंदिर में फोन अलाउड नहीं है, काय सांगितलं सांगा सकाळी, जो समता भावाने राहतो तोच काय ध्यान करू शकतो. ध्यानासाठी सांगितलं होते ना कंडिशन्स 5, कुठले सांगा, कोण ध्यान करू शकतो. एक मी सांगते, समताभाव जो धारण करेल तोच ध्यान करू शकतो. दुसरं, जो ज्याच्या चित्तामध्ये वैराग्य आहे तोच ध्यान करू शकतो. अजून तत्वज्ञानी असतो, ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाने पूर्ण आहे जो, तोच ध्यान करू शकतो. अजून जो परिशहाला जिंकण्याची शक्ती असते ज्याच्यामध्ये, तोच ध्यान करू शकतो. आणि निर्ग्रंथ, बरोबर, निर्ग्रंथता, निर्ग्रंथता, समचित्तता, तत्वज्ञानता आणि वैराग्यपूर्णता आणि परिशहजय, असे 5 कारणं सांगितली होती. ज्याच्यामध्ये ही 5 कारणं
5 हेतू आहेत ज्याच्यामध्ये तोच ध्यानाचा अधिकारी आहे किंवा त्यालाच ध्यान होऊ शकतं. तर इथे सांगितलं म्हणून की जे त्या प्रतिकूलतेमध्ये त्या उपसर्गामध्ये अस्थिर नाही झाले तेच मुनी समतेला प्राप्त झाले आणि ते ध्यानामध्ये लीन राहू शकले. समाधीमध्ये मरण झाले तर सुख आहे, पण उपाधीमध्ये मरण झाले तर दुःखच आहे. जर त्यांनी आपली अशी उपाधी ठेवली असेल की मी मुनी आहे, मी आचार्य आहे, माझ्यावर का असं ते उपसर्ग करतायत, असं जर एक काही अंतरंगामध्ये किंतू राहील तर त्यांची साधना होऊ शकत नाही. मग त्या उपाधीमध्ये मरण झालं तर नियमाने दुःखच भोगावं लागतं. शरीराबरोबर कर्मही जळाले. आमची शक्ती नसली तरी भक्ती प्रगट करून कर्माचा नाश आपणही करू शकतो. म्हणून त्यांची स्टोरी बघून, त्यांचा पुरुषार्थ बघून आपण स्वतःसाठी जागृत व्हा आणि तशा प्रकारचा प्रयत्न, तशा प्रकारचं ध्यान, तशी साधना करण्यासाठी पुरुषार्थ करा. जे बोलो चाणक्य महामुनिराज की जय. मग त्यांनी अशा उपसर्गामध्ये आपली साधना करून ते स्वर्गाला गेले. मग त्या ह्याच्यामध्ये येते ना जितेंद्र अर्चनादेव मागच्या साईडला समाधी मरण भाषामध्ये आलंय ना, चाणक्य मुनिराजांचं पण एक श्लोक आलाय. कशा रीतीने चाणक्य मुनींनी आपली संलेखना साधली, आपल्या साधनेमध्ये दृढ राहून कशा रीतीने ते दृढ राहिले ह्याच्यासाठी त्यांनी घेतलंय. बघू द्या मला. कुठं स्टोरी कोणालाच माहीत नाही आहे. चाणक्य मुनी झाले हे तर कोणाला माहिती आहे. म्हणूनच की जे बाहेर नसती ती स्टोरी आमच्याकडे असती. पंचेचाळीस 46वा श्लोक आहे समाधी मरण भाषामध्ये. माझ्याकडे 285 पान आहे, तुमचं पान बघा. चाणक्य मुनि गो घर के माही, मूंद अगनी पर जाल्यो, श्री गुरुर सम भाव धार के, अपनो रूप संभाल्यो. यह उपसर्ग सयोधर थिरता, आराधन चितधारी. तो तुमरे जिय कौन दुख है, मृत्यू महोत्सव भारी. काय म्हटलं? चाणक्य मुनी गो घर के माही, म्हणजे ते जिथं थांबले होते तिथं ती कुटिया होती म्हणा, किंवा काय म्हणायचं, गाय बांधते त्याला काय म्हणते, गोठा. हां, गोठामध्ये वगैरे असं कुठंतरी थांबले होते. आणि तर त्या ठिकाणी त्यांनी बाजूनी सगळा वाळलेला पाला टाकला आणि मुंद अग्नी पर जाल्यो, जे ती अग्नी लावली ती अशी भडका नव्हती, जे काय म्हणायचं असं मंद अग्नीवर जळत राहिले असं, म्हणजे ते जास्त दुःखदायी आहे ना. लगेच भस्कन जळून गेला असतं तर जास्त वेदना नव्हती, पण मंद अग्नीवर ते निरंतर जळत राहिले जोपर्यंत अंत होत नाही. आणि मग अशा उपसर्गामध्ये सुद्धा श्री गुरु रसम भाव धारके, अपनो रूप संभाल्यो, अशा उपसर्गामध्ये सुद्धा मुनींनी स्थिर भाव धारण केला, समभाव धारण केला आणि आपल्या स्वभावामध्ये लीन राहिले. असा उपसर्ग जर त्यांच्यावर झालाय आणि ते त्या उपसर्गामध्ये सुद्धा चित्त स्थिर ठेवून आराधना करू शकतात, तर तो तुमरे जिय कौन दुःख है, मृत्यू महोत्सव भारी. तुम्हाला काय दुःख आहे? काय दुःख आहे काका? आमचं दुःख सगळ्यात जास्त मोठं वाटतं. काय जगामध्ये जे कोणी दुःखी असतील ना, सगळ्यात जास्त दुःख माझं आहे. हो म्हणा. कोणाचं?
प्रत्येकजण माझं म्हणल्यावर कोणाचं दुःख मोठं. हे सगळे जे 30 श्लोकाच्या पुढं आलेले सगळे जे आलेत ना मुनींच्या वरचे उपसर्ग, एवढं वाचलं तरी सुद्धा आपल्याला खूप स्थितीकरण होतं. कारण त्याच्यामध्ये त्या मुनींना कसे कसे उदय भोगावे लागलेत आणि त्याच्यामध्ये कसे ते स्थिर राहू शकले हे वाचलं तरी सुद्धा समजतं. हे सगळे स्टोरी मी म्हणून मिळून वाचून ऐकून काढले. अनेक गोष्टी माहीत नाही आहे त्याच्यात, जसं अभय घोष मुनी, वृषभसेन मुनी, चिलाती मुनी, श्रीदत्त मुनी, असे अनेक न माहिती असलेले स्टोरी आहेत ज्याच्यामध्ये की त्यांच्यावर उपसर्ग कसा झाला आणि त्यांनी त्याच्यामध्ये समभाव कसे धारण केला हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं. तुम्हाला पण मिळवा हे स्टोरी आणि ऐकून सगळ्या पुराण कथातून आपल्याला स्वतःसाठी बोध मिळतो. का? कारण त्यांनी अशा उपसर्गामध्ये सुद्धा स्थिर राहू शकले, आपली साधना करू शकले, आत्म्याला भिन्न जाणू शकले. तर मग आपण पण एवढ्याशा उदयामध्ये लगेच अस्थिर होतो, आकुलित होतो, अशांत होतो. मग आहे कुठं शांती? काय केल्यावर तुम्हाला शांती मिळणार आहे? मग काय म्हणतो समजा षोडशीमध्ये, नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो, क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो. काय म्हणलं? अशांतीचं कारण बाहेर नाही आहे. नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टी से देख हो. ज्ञान दृष्टीने पहा तर कुठंच अशांती नाही आहे. मग आपल्याला तिथं त्रास नाही होणार, हा माझ्यावर का उपसर्ग करतोय, का मला त्रास देतोय, किंवा कोणी मला का सतवतोय. पराकडं दृष्टीच जाणार नाही जेव्हा अशांतीचं कारण बाहेर नाही हे समजेल. म्हणून म्हणलं ज्ञान दृष्टीने पहा. काका काय म्हणले? ज्ञानदृष्टीने पहा तर कुठलंही संकट भासित होणार नाही. मग हे कशासाठी बघत होतो चाणक्य मुनींची कथा, की असं उपसर्ग झाला, आता त्यांचं शरीर जळायला लागले, सगळे काय म्हणायचं नसा फुटायला लागल्या, सगळी स्किन जळाली, आता सगळे अवयव बाहेर पडले असणार आहेत. तरी पण कसं स्थिर राहू शकतो सांगा जीव? ते स्थिर नाही राहिले तर असे अनेक भाव पुन्हा सहन करावं लागणार. आणि एकदा जर त्या उपसर्गाला तुम्ही ज्ञानपूर्वक निर्जरित केलं तर पुन्हा कुठल्याही भावात आपल्याला तसा उपसर्ग होणार नाही. काय म्हणले वाक्य सांगा? त्यांचं वरून आपल्यावर घ्या. माझ्यावर जर असे काय कुठलेही असतील संकट, आपल्यावर एवढी इतकं कोण जाळणार वगैरे नाही आहे, आपल्याला काय कुठं वाघाच्या तोंडात देणार नाही आहे, पण जे पण उपसर्ग येतील त्याच्यामध्ये जर एका भवात आपण स्थिर राहिलो, दृढ राहिलो तर अनेक भवातले कर्म आपले निर्जरित झाले. ज्ञानपूर्वक केलेली निर्जरा असेल तर पुन्हा कधीच आपल्याला तसे कर्म त्रास देणार नाहीत, किंवा तसे उदय भोगावे लागणार नाहीत. म्हणून म्हटलं आलेल्या उपसर्गाला ज्ञानपूर्वक निर्जरित करा ना. आपण करतो त्याच्यामध्ये आकुलता, असं का झालं, किंवा का मला हे उदय भोगायला लागतायत, किंवा मलाच का रोग झाला, असाच का संयोग मिळाला, असे कुठल्याही प्रकारचे भाव करून आकुलित होतो ना, पुन्हा तुम्हाला तसाच संयोग मिळणार. अशी सून का मिळाली हो, असेच मुलगा का मिळाला, असेच नातू का मिळाले, पती का मिळाले, पत्नी का मिळाले. कुठं तसं वाटतं का आपल्याला? हे असं शास्त्रासमोर बसल्यावर सगळं कळतं बरं का. हे असं का मिळालं, मीच केलेले परिणाम. तिथं गेल्यावर समोर सांगा, त्यांच्या समोर होत नाही. का नाही होत? मग तेच पाहिजे ना आपल्याला. तिथं पण परीक्षा जी कुठे आहे, जेव्हा त्या संयोगात राहतो तिथं तर परीक्षा आहे. आता ज्ञानी झालो की आपण, पुन्हा नंतर नाही, आधीच व्हायला पाहिजे. आता कशाय झाल्यानंतर, कर्मांचा आसरव बंद झाल्यानंतर, पश्चाताप केल्यावर फेडत बसावंच लागणार आहे. आता अज्ञानी होतो तोपर्यंत ठीक आहे, नंतर झालं. आता ज्ञान झालंय ना आपल्याला, का अजून अज्ञानीच आहे आपण? काय काका, ज्ञानी झालो म्हणा. मग ज्ञानी झालोय तर
करायला पाहिजे पुरुषार्थ, त्याच्याशिवाय विजय नाही आहे. जिथं आत्म्याचा अनुभव करणार आहे ना तिथं कोण सगळे अकिंचितकर दिसणार आहेत. म्हणून सकाळी म्हणले ना वाक्य, अवर्णवाद करायचं नाही. त्यांनी मला त्रास दिला, देऊच शकत नाही बाहेर कोण. त्यामुळं कोणाच्यातही शक्ती नाही आहे की तुम्हाला दुःखी करेल किंवा तुम्हाला सुखी करेल. म्हणून असा सुखाचा अनुभव स्वतः करा. स्वतःमध्ये सुख आहे ते स्वाधीन आहे आणि ह्याच अनुभव हे मुनिराज करतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी अशा शक्ती प्रगट होतात ज्याला की आपण रुद्धी म्हणतो. मग अशीच औषधी रुद्धी ज्या कुठल्या मुनींना प्राप्त झाली आहे तर त्याच्याविषयी त्यांना त्याचं अभिमान नाही, गर्व नाही किंवा त्याच्याकडे त्यांचं लक्ष पण नाही. ते तर आपल्या साधनेमध्ये असे मस्त आहेत, त्याचा आनंद भोगतायत आणि त्याच्या निमित्तात ह्या सगळ्या रुद्धी त्यांना शक्तिरूपाने प्रगट झालेल्या आहेत. मग अशा शक्ती आपल्याला सुद्धा काय प्रगट व्हाव्यात म्हणून दीक्षा घ्यायची, म्हणून साधना करायची. असा उद्देश ठेवला तर न घरके न घाटके. म्हणून सांगितलं आत्मसाधना, आत्म्याची प्राप्ती हा उद्देश ठेवा तर बाकी सगळं तर कडबा आहे, ते मिळत जाणार आहे. त्याची प्राप्ती करायची असा उद्देश असायला नको. ध्यानाच्या अधिकाराची कारण सांगा ना एकदा. काय सांगितलं? समचित्तता, निर्ग्रंथता, तत्वज्ञान, वैराग्यपूर्णता आणि परिसहजे. ज्यांच्या ठिकाणी हे सगळे आढळणार तेच ध्यानाचे अधिकारी आहेत किंवा त्यांनाच ध्यान होऊ शकतं, तेच ध्यान करू शकतात असं सांगितलं. म्हणून आपण पण ध्यानाला बसताना ह्या सगळ्या विचार करून बसा. आता आपल्याला हे ज्ञान झालंय तर माझ्यामध्ये तत्वज्ञान आहे का? मी आत्म्याला शरीराशी जोडून ध्यान करतोय का? जाणीव करत असताना मी कोणाचा अनुभव करतोय? माझ्यामध्ये समता आहे का कोणाच्या विषयी विषमता आहे? रागीद्वेषी झालोय का मी? जर झालाय तर ध्यान करू शकणार नाही. म्हणून पुरुषार्थपूर्वक ध्यानाला बसा. ध्यानाला बसताना या सगळ्या कंडिशन्सचं पालन करा तर 100% ध्यान होणार आणि त्यावेळेस आपल्याला आत्म्याचा अनुभव होणारच. अशी प्रतिज्ञा करून बसा तर अवघड नाही. मी आता काल आमच्याकडे लिंक आली नाही पण ते परत तुम्ही टाकली नाही का आम्हाला ऐकायचं म्हणतं. काल झालं काल नव्हतं. होय होय बरं चला जाणा काय सगळं समता स्वभावी जीव जाणा. हा मी आत्मा निष्कषाय आहे, निर्ग्रंथ आहे. ध्यानाचा ध्येय स्वला बनवा, स्वचेच ध्यान करा. पहा या आत्म्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, विषमता नाहीच, कोणतीही ग्रंथी नाहीच. निर्मोह स्वरूपोहम, निर्ग्रंथ स्वरूपोहम. जीवोहम. ओम विसर.